आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आपल्या चॅनलवरती भरपूर साऱ्या कमेंट आलत्या, भरपूर सारे मेल आलते की ताई आम्हाला मौसूद अशी चपाती कशी बनवायची याबद्दलचे टिप्स ट्रिक्स देणारा एक व्हिडिओ तुम्ही शेअर करा। त्यासाठी हा व्हिडिओ आपण आज बनवलेला आहे। तर बघा, इथे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अगदी मौसूद होणारी चपाती कशी बनवायची, त्याचबरोबर अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत, त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर नक्कीच तुमची देखील चपाती अशी मऊ मऊ होईल। त्याचबरोबर अशी चपातीला पदर देखील सुटतात। त्यामुळे काही अगदी छोट्याशाच टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा, नक्कीच तुमची पण चपाती अगदी छान मऊसूद होईल। आणि तुम्ही नवीन असाल स्वयंपाकामध्ये, तुम्हाला चपाती करणं जमत नसेल तरी देखील हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्की या टिप्स वापरून ट्राय करून बघा चपाती करण्यासाठी, तुम्हाला नक्की ती जमेल। या ठिकाणी अशा प्रकारची छोटीशी वाटी एखादी सेट करून ठेवायची। तुम्हाला जर सराव असेल तर तुम्ही अंदाजे देखील घरामध्ये जेवढे लोक असतील तेवढ्या तुम्ही चपात्या बनवू शकता। पण नवीन असाल तुम्ही स्वयंपाकामध्ये तर तुम्ही अशी एखादी वाटी घ्या आणि वाटीच्या साहाय्याने तुम्ही मोजून असं पीठ घेऊ शकता। एक्स्ट्राचं तुम्ही एखाद दुसरी पोळी बनवू शकता। तर इथे बघा, आपण पीठ घेतलेलं आहे गव्हाचं। गव्हाचं पीठ घेण्याआधी ते चांगलं चाळून घ्या। इथे हे जे पीठ आहे ते छान असं चाळून घेतलेलं आहे। आता चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि 1 ते 2 चमचे खायचं तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यामुळे कणिक मळताना हे जे पीठ आहे किंवा कणिक आहे ती छान अशी मळली जाते आणि ज्या चपात्या आहेत त्या हलक्या अशा होतात। त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे। तर आता थोडं थोडं पाणी टाकत आपण हे जे पीठ आहे ते चांगलं मळून घेऊया। अंदाजे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, एकदम सारं पाणी टाकायचं नाही। तुम्ही नवीन असाल स्वयंपाकामध्ये तर अशा प्रकारे खूप जास्त पाणी एकदम टाकू नका। अंदाजे थोडं थोडं पाणी टाकत अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळत मळत जायचं आहे। आणि असा गोळा झाल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं, पुन्हा मळायचं आणि थोडासा पाण्याचा हात लावून पुन्हा तुम्हाला ही कणिक मळायची आहे। असं तेल आणि पाण्याचा हात लावल्यामुळे कणिक अगदी मऊसर मळली जाते आणि आपल्या चपात्या अगदी मऊ होतात। तर अशा पद्धतीने बघा 5 ते 7 मिनिटं अशी कणिक आपल्याला मळत राहायचं आहे। कणिक मळून घेणं खूप महत्त्वाचं आहे। कशी तरी कणिक मळून घेतलेले आहे आणि चपात्या सुरू केलेल्या आहेत बनवायला, तर त्या चपात्या फुलत नाहीत आणि मऊ देखील होत नाहीत। तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे कणिक आहे ती छान मळून घ्यायची आहे। त्यानंतर बघा, या कणकेवरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे। कणकेला सर्व बाजूनी असं तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा मऊसूद असं हे मळून घ्यायचं आहे। कणिक अगदी मऊ मळून घेणं खूप महत्त्वाचं आहे चपात्या छान होण्यासाठी, मऊसूद होण्यासाठी। त्यामुळे इथे आपल्याला टाईम वाचवायला जायचा नाही। बघा, अशा पद्धतीने हा गोळा छान असा मऊ असा मळून झालेला आहे। अगदी कडक पण नाही मळून घ्यायचा, अगदी पीठ हे सैल पण नाही करायचं। आता एखाद्या भांड्यामध्ये हे पीठ आपण झाकून 15 मिनिटांसाठी तरी ठेवून देऊया। जास्तीत जास्त तुम्ही अर्धा तासासाठी पण ठेवू शकता, पण वेळ नसेल तर 10 ते 15 मिनिटं तरी हे पीठ जे आहे ते मुरण्यासाठी ठेवायचे। यासाठी काय करायचं, स्वयंपाकाची सुरुवातच कणिक मळण्यापासून करायची आणि 15 ते 20 मिनिटासाठी अशी कणिक मुरण्यासाठी ठेवून द्यायची आणि उरलेल्या वेळात तुम्ही नंतर मग भाजी आमटीला फोडणी देऊ शकता। बघा, 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि कणिक छानपैकी अशी मुरलेली आहे। आता आपण चपाती करायला घेऊया। तर या ठिकाणी तवा तापत ठेवलेला आहे। बऱ्यापैकी तवा तापल्यानंतर आता पहिली आपल्याला चपाती टाकायची, त्यामुळे याच्यावरती तेल पसरून घ्यायचं, म्हणजे चपाती तव्याला चिकटणार नाही, ती व्यवस्थित होईल। तर आता बघा, आपण इथे चपाती करून घेणार आहोत। त्यासाठी पिठाचा गोळा घ्यायचा। जेवढ्या आकाराची तुम्हाला चपाती छोटी मोठी करायची तेवढा तुम्ही इथे गोळा पिठाचा घ्यायचा आहे। कोरड्या पिठामध्ये एकदा हे आपल्याला जो गोळा आहे तो बुडवून घ्यायचा आहे आणि आता आपण चपाती लाटायला घेऊया। तर बघा,
इथे थोडीशी चपाती लाटून घ्यायची इथे। आता बऱ्यापैकी अशी लाटून झालेली आहे। आता यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एवढ्या थिकनेसची आपल्याला ही पोळी ठेवायची आहे आणि त्यावरती तेल लावून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती पीठ जे आहे ते भुरभुरायचं आहे। अशा पद्धतीने कोरडं पीठ याच्यावरती टाकल्यामुळे छान पदर या चपातीला सुटतात। त्यामुळे असं कोरडं पीठ आपल्याला तेल लावल्यानंतर त्याच्यावरती टाकायचं आहे। आता वरच्या बाजूला देखील थोडंसं तेल लावून घेऊया आणि पुन्हा कोरडं पीठ जे आहे ते थोडंसं आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे चपातीला खूप सुंदर असे पदर सुटतात। तर इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडासा हलकासा राऊंड करून घ्यायचा आहे याचा आणि त्याच्या कडा ज्या आहेत त्या चिकटवायच्या आहेत, म्हणजे चपाती लाटताना व्यवस्थित आपल्याला लाटता येते। आता अगदी हलक्या हाताने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। पहिल्यांदा काय करायचं आहे, ज्या कडा आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत आणि जे कोपरे आहेत, आता त्रिकोण झालेला आहे याचं, ते कोपरे आहेत ते आपल्याला गोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे। जर असं वाटलं की चपाती चिकटते आहे तर थोडं थोडं पीठ लावायचं आहे त्याला आणि पुन्हा हलक्या हाताने याच्या कडा लाटायला सुरुवात करायची। लक्षात घ्या, चपाती नेहमी हलक्या हाताने लाटायची। जर तुम्ही त्याच्यावरती खूप जोर देऊन लाटली ती तर चपाती फुलत नाही, चांगली फुगत नाही, त्याला पदर पडत नाही। त्यामुळे अगदी हलक्या हाताने बाजूबाजूने आपल्याला चपाती ही लाटायची आहे, एकदम मध्ये लाटायची नाही। जर तुम्ही अगदी मध्येच पहिल्यांदा सुरुवात केली तर चपाती फुगत नाही, मऊ होत नाही। अशा पद्धतीने बाजूबाजूने कडा लाटत लाटत आपल्याला चपाती ही लाटून घ्यायची आहे। चपातीच्या कडा ह्या जाड राहिल्या नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची। बघा इथे अगदी मस्त ही चपाती लाटून झालेली आहे। पहिल्यांदाच करत असाल तर थोडीशी प्रॅक्टिस लागते। आता तापलेल्या तव्यावरती आपण तेल लावलेलं, पहिलीच चपाती आहे म्हणून त्यावरती आता ही चपाती आपल्याला टाकायची आहे। गॅस मीडियम टू फास्टमध्येच ठेवायचा आहे। अगदी बारीक गॅसवर तुम्ही चपाती भाजाल तर ती खूप कडक होते, मऊ होत नाही। आता बघा ही पलटून घ्यायची आपल्याला चपाती। जेव्हा असे वर बुडबुडे बबल्स आल्यासारखे वाटेल तेव्हा पलटून घ्यायची आहे। आता आपण पुन्हा आधीची जी साईड आहे ती वरती घेतलेली आहे आणि आता वरच्या साईडवरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही तेल लावू शकता, तूप लावू शकता, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही यावरती चपातीवरती लावू शकता। पुन्हा आपल्याला दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने बघा मस्त अशी ही चपाती आपली भाजून झालेली आहे। सर्व बाजूंनी ती भाजली गेली पाहिजे, जास्त करपलीही नाही पाहिजे आणि जास्त कच्चीही राहिली नाही पाहिजे, अशी आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची आहे। गॅस तुम्ही मीडियम टू फास्टमध्येच ठेवायचा आहे आणि चपात्या आपल्याला भाजायच्या आहेत। अशा पद्धतीने बघा चपाती आपली छान अशी भाजून झालेली आहे। चपाती तव्यावरून काढल्यानंतर गॅस लगेचच आपल्याला स्लो करायचा आहे। जर फास्ट गॅस तसाच ठेवला तर तवा खूप तापतो आणि चपाती टाकल्या टाकल्या ती करपते आणि त्याला होल पडून चपाती फुगत नाही, ती हलकी होत नाही। आता दुसरी चपाती लाटायला घेऊया। पुन्हा असा पिठाचा गोळा घेऊन तो लाटायचा आहे, तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यानंतर वरती पीठ भुरभुरायचं आहे, पुन्हा फोल्ड करायचं आहे, घडी करायची आहे चपातीची। पुन्हा तेल लावायचं, पुन्हा थोडंसं पीठ आपल्याला तिथे भुरभुरायचं आहे आणि पुन्हा चपातीला अशी घडी करायची आहे। सर्व कडा ज्या आहेत त्या अशा चिकटून घ्यायच्या आहेत, म्हणजे चपाती लाटायला सोपं पडतं। आता कोरड्या पिठामध्ये ही बुडवून घेऊयात आणि पुन्हा चपाती हलक्या हाताने लाटायला घेऊयात। आधी सांगितल्याप्रमाणे चपातीच्या कडा आपल्याला लाटून घ्यायच्या असतात। अशा पद्धतीने गोल गोल करून
लाटणं फिरवायचं आहे, म्हणजे चपाती हळूहळू गोल होते. एकदम मध्ये लाटणं फिरवायचं नाही. आणि जेव्हा तुम्हाला वाटत आहे की चपाती चिकटते आहे, तर लगेचच तुम्ही तिथे कोरडं पीठ लावायचं आहे आणि पुन्हा हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती मऊ होण्यासाठी सरावही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल स्वयंपाकामध्ये, तर रोज तुम्ही 2-2 तरी चपात्या केल्या पाहिजे आणि अशी प्रॅक्टिस केली पाहिजे. तर आता तव्यावरती आपण ही चपाती टाकलेली आहे. गॅस आपल्याला फास्ट किंवा मीडियम ठेवायचा आहे. असे बुडबुडे यायला लागले की आपल्याला चपाती पलटायची आहे. दुसरी बाजू पण चांगली शेकू द्यायची आहे. आता बघा, थोडीशी चपाती फुगत आहे असं वाटलं की ती पलटायची साईड आणि आपल्याला इथे तेल लावून घ्यायचे. बघा, छान अशी फुललेली आहे चपाती, मस्त अगदी परफेक्ट झालेली आहे चपाती, कुठेच फाटलेली नाही. आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला तेल लावून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला अगदी खरपूस चपात्या भाजून घ्यायच्या आहेत. सगळ्या कडा पण आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे आपली ही चपाती जी आहे ती बनवून तयार आहे. आता ही आपण काढून घेऊया. तुम्ही चपाती ज्या डब्यामध्ये किंवा जर टोपल्यामध्ये काढून ठेवत असाल, तर त्या टोपल्यामध्ये किंवा डब्यामध्ये एक स्वच्छ सुती कापड आधी अंथरायचं आहे आणि अशा सुती कापडावर किंवा रुमालावरती आधी ह्या भाजलेल्या चपात्या ज्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्यात. यामुळे काय होतं, चपात्यांना जे पाणी सुटतं गरम असल्यामुळे, तर ते कापड ते पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं आणि अगदी अशा चपात्या ज्या आहेत त्या अशा ओल्या होत नाहीत, त्यांना पाणी सुटत नाही. त्यामुळे सुती कापडावरती पहिल्यांदा आपल्याला या चपात्या काढून घ्यायच्या आहेत. तर बघा, असे छान पदर निघलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे. मस्त चपाती आपली फुगलेली होती आणि छान असे पदर सुटलेले आहेत या चपातीला. अगदी परफेक्ट चपाती झालेली आहे. तुम्ही देखील अशी चपाती बनवून बघा. सांगितलेल्या ज्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्या नक्की फॉलो करा. नक्की तुमची पण चपाती सरावाने एवढीच छान होईल. आणि काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्यांना चपाती जमत नाही त्यांना हा व्हिडिओ यूजफुल ठरेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.